हाय फ्रेंड्स, मी मयुरी. स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. आणि आज आपण बनवणार आहोत शेंगदाणे लावून मस्त गिलक्याची भाजी. एकदम सुकी बनवणार आहोत आणि खूप टेस्टी लागते ही भाजी. चपातीसोबत, भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता. मस्त लागते आणि अगदी कमी वेळेत पण होते. डब्याला पण ही भाजी आरामात देता येते. चला आता रेसिपीला सुरुवात करूया. मस्तपैकी गिलके स्वच्छ धुवून कट करून घेतले. एक मोठा कांदा बारीक कट करून घेतला आणि टोमॅटो कट करून घेतला. इथे बघा शेंगदाण्याचं कूट तयार करून घेतलेलं आहे. हिरव्या मिरच्या, लसूण टाकून, कोथिंबीर टाकून आपल्याला याचं जाडसर वाटण तयार करायचं आहे या पद्धतीने. आता सर्व तयारी झाली. पॅन गरम करून घेतला. त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आवडीनुसार. तेल गरम झालं की जिरं टाकून घेतलं. जिरं फुललं, तयार केलेलं वाटण टाकून घेतलं. वाटण आपल्याला पाहिजे तेवढं टाकायचं. जेवढं बनवलं तेवढंच टाकायला पाहिजे असं काही नाही. आणि आता शेंगदाण्याचं कूट आपण याच्यामध्ये टाकून घेऊया. याचं प्रमाण पण आवडीनुसार कमी जास्त करू शकतो. इथे थोडीशी मी आता हळद टाकून घेतली. छानपैकी आता हे मिक्स करून घेऊया. आणि आता आपल्याला याच्यामध्ये धनिया पावडर टाकून घ्यायची आहे. आणि ही सर्व प्रोसेस आपल्याला लो टू मिडियम हीटवरती करायची आहे. आणि आता याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे गरम मसाला आणि थोडीशी जिरा पावडर पण टाकून घेतली. आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि हे जे मसाले आहेत ना आपले, हे पूर्ण व्यवस्थित परतले गेले पाहिजे. कारण शेंगदाण्याचा कूट पण आपला इथे कच्चाच आहे आणि मिरच्या पण आपल्या इथे कच्च्याच वापरलेल्या आहे. त्यामुळे थोडा वेळ जास्त परतायचं. मस्त 1-1.5 मिनिट हे परतून घ्यायचं व्यवस्थित. म्हणजे कसं शेंगदाणे पण खरपूस छान याच्यामध्ये भाजले जातात. आता चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. आणि गिलक्याची भाजी शिजल्यावर कमी होते, त्यामुळे मिठाचं प्रमाण हे कमीच ठेवायचं. मस्तपैकी मिक्स करून घेतलं. आता कट केलेल्या भाज्या याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आहे. तुम्ही जर फोडणीमध्ये कांदा टाकायचा असेल तरी टाकला चालेल, पण या पद्धतीने करून बघा, खूप छान लागतं. मस्तपैकी आता हे सर्व आपण इथे मिक्स करून घेतलं. आणि अगदी 2 ते 3 चमचे याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. गॅस कमी करून घ्यायचा. व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं. पाणी कमी टाकायचं, कारण गिलक्याला पण स्वतःचं पाणी सुटतं ना, त्याच्यामुळे पाण्याचा वापर इथे कमी करायचा आहे. सुकी भाजी करायची असली की कमी पाणी टाकायचं, रश्श्याची करायची असली जास्त टाकायचं. झाकण ठेवून मस्तपैकी 5 मिनिट एक वाफ दिली आहे. तुम्ही बघू शकता भाजी इथे मस्त अशी तयार झालेली आहे. अगदी एकदम कोरडी पण नाही करायची. आणि वरून मस्त अशी कोथिंबीर टाकून घेतली. तयार आहे आपली गिलक्याची भाजी. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.